बोर्डाची परीक्षा देत आहेत, पण अजूनही इंग्लिश विषयाचा पेपर पॅटर्न माहीत नाही. जाणून घेऊया अगदी एका मिनिटामध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विषयाचा पेपर हा तुमचा एकूण 80 गुणांचा असतो आणि 3 तासामध्ये हा पेपर तुम्हाला सोडवायचा असतो. आता बघा संपूर्ण पेपर एकूण 5 सेक्शनमध्ये डिव्हाईड केला असतो. ज्यामध्ये तुमचा पहिला सेक्शन असतो लँग्वेज स्टडीचा. यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. दोन्ही क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेडसाठी असतात. पहिला क्वेश्चन 8 मार्क्ससाठी, दुसरा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी. असा एकूण 10 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. त्यानंतर दुसरा सेक्शन असतो टेक्स्च्युअल पॅसेजचा. यामध्ये देखील 2 क्वेश्चन विचारले जातात. दोन्ही क्वेश्चन पॅसेज बेस्ड क्वेश्चन असतात. दोन्ही क्वेश्चन 10-10 मार्क्ससाठी. असा एकूण 20 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. त्यानंतर तिसरा सेक्शन असतो पोएट्री सेक्शन. यामध्ये देखील 2 क्वेश्चन विचारले जातात. पहिला क्वेश्चन पोएमवरती, दुसरा क्वेश्चन ॲप्रिसिएशनवरती. दोन्ही क्वेश्चन 5-5 मार्क्ससाठीचे असतात. असा एकूण 10 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. त्यानंतर चौथा सेक्शन असतो नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचा. यामध्ये देखील 2 क्वेश्चन विचारले जातात. पहिला क्वेश्चन पॅसेज बेस्ड क्वेश्चन 10 मार्क्ससाठी, दुसरा क्वेश्चन समरी रायटिंगसाठी 5 मार्क्ससाठी. असे एकूण 15 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. त्यानंतर पाचवा सेक्शन असतो रायटिंग स्किलचा. यामध्ये देखील 3 क्वेश्चन विचारले जातात. पहिला क्वेश्चन सॉल्व्ह ॲक्टिव्हिटी 10 मार्क्ससाठी, दुसरा क्वेश्चन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 10 मार्क्ससाठी आणि तिसरा क्वेश्चन ट्रान्सलेशन 5 मार्क्ससाठी. असा एकूण 25 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो.